पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला, एकेरी धाव या चेंडूवरती घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथं केला गेलाय. दोन धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. दोन धावा धावफलकावरती. साजन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अमोलने मात्र पहिल्या चेंडूवरती अतिशय हलक्या हाताने चेंडूवर खेळलं होतं. दोन धावा घेतल्या आहेत. सर्कलची कुठली पाबंदी नाहीये तुमच्यावरती, त्यामुळे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. डीप मध्ये सगळे खेळाडू तुम्ही पाहू शकता. हॉट शॉट, अप्रतिम फटका. अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता आणि चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सीमारेषच्या पलीकडे षटकार. 6 धावा. अतिशय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. दोन धावा तदनंतर घेतल्या गेल्यात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं अमोलच्या माध्यमातून. एक मोठा फटका आल्यानंतर चेंडूची लेंथ देखील थोडीशी पुढे गेली गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. खराब लेंथ वरती हा चेंडू पिच केलाय. व्हाईट बॉल इथे मात्र पंचाने घोषित केलाय. अवांतर धाव त्या माध्यमातून मिळेल. एक बाउन्स तुम्हाला अलाउड असतो, परंतु अतिशय खेळाडूचे खूप वरतून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. यावेळेस मात्र लेंथ बॉल होता आणि अतिशय जबरदस्त फटका व्हर्टिकल बॅटने तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. षटकार. 6 धावा. दुसरा चेंडू ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच चेंडूवरती मात्र अतिशय जबरदस्त फटका व्हर्टिकल बॅट तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या माध्यमातून षटकार इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा मिसफीड होते आणि चेंडू मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतो येते. 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र पुल करण्याची लेंथ जरूर नव्हती, परंतु अतिशय चांगला फटका डीप मध्ये पुन्हा एकदा खेळाडू चेंडूवरती आलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय. 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 23 आणि काय फलंदाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी त्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. अर्ध्या पिचवरती चेंडू आले, त्यावरती मात्र
पूलचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि लेंथ बॉलवरती देखील व्हर्टिकल बॅटने फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या माध्यमातून 23 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी अनिकेत सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी सज्ज होईल बाळा. मोमेंटम पूर्णपणे नेरळ टीमच्या बाजूने. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा निर्णय मात्र अंतिम क्षणी फलंदाजाने घेतलाय. थोडंसं विचित्र क्रिकेट या चेंडूवरती पाहायला मिळालं. ते रिस्क आणि अवॉर्ड तुम्हाला पाहायला मिळालं, परंतु रिस्क खूप मोठी होती. 3 धावा या चेंडूवरती घेतल्या गेल्यात. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. कदाचित चेंडू पुढे येऊन बॅटवरती घेतला असता तर मोठा फटका येऊ शकला असता, परंतु बॅकफुटला गेलेत. यॉर्क केलं स्वतःला. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. सव्वीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. अनिकेत. हवेत चेंडू जातोय. यस नो कन्फ्युजन जरूर पाहायला मिळालं, परंतु 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातात. 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावा झाल्यात 28. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावपलकावरती. खराब क्षेत्ररक्षण विल्ले टीमच्या बाजूने थोडंसं पाहायला मिळतंय, कारण दबाव पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज साजनने आणि त्या माध्यमातून दबाव इथे जरूर पाहायला मिळतोय. क्रिकेट हा मोमेंटमचा गेम आहे आणि मोमेंटम आता पूर्णपणे नेरळ संघाच्या बाजूने आहे. मोमेंटमला खूप महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ज्यावेळेस मोमेंटम एखाद्या संघाच्या बाजूने जाते त्यावेळेस नशिबाने देखील साथ दिलेली पाहायला मिळाली, कारण अर्ध्या पिचवरती खेळाडू होता. रनआउट करण्याची संधी जरूर होती, परंतु निशाणा अचूक लागणं गरजेचं होतं. अमोलला स्ट्राईक मिळते आणि आतापर्यंत अतिशय चांगला फॉर्म अमोलने दाखवला आतापर्यंत या सामन्यामध्ये आणि बॉलच्या मेरिटनुसार गुणवत्तेनुसार अतिशय चांगली फलंदाजी अमोलच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे फुलर लेनचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही. वेगात चेंडू जातोय. विकेट किपरचा वेग चेंडू खेळील. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. अनिकेत. स्लोअर 1 पिक केलाय चेंडूला. अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार 6 धावा. तयार होते यावेळी आणि अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. स्लोअर 1 पुढून मात्र टाकला गेलाय. सफल झाले. अतिशय चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. लेंथ बॉल आणि बॅट्समन पूर्णपणे चकलेत. बाईकच्या माध्यमातून येणारी एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचते ते 35 धावा धावपलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तो चेंडू का त्याने स्लोअर 1 टाकला आणि स्लोअर 1 टाकून तर टाकून अतिशय अर्ध्या पिचवरती चेंडू होता. अमोलसाठी मात्र खूप इझी काम झालं. सफल झाले होते फलंदाज. अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि षटक इथे संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 35.
2 षटकांचा खेळ संपलाय आणि 35 धावा धावपलकावरती 17.50च्या सरासरीने धावा मात्र इथे बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये अमोलने अतिशय जबरदस्त खेळी केली, त्याला उत्तम साथ मात्र बाळाने देखील दिली आहे. गोलंदाजीसाठी बॉबी सज्ज झालाय. अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी या सामन्यामध्ये. 2 षटकं या इनिंग मधली, 4 षटकं पुढच्या डावामधली. सहा षटकं संपूर्ण सामन्यामधील बाकी आहेत. व्हाईट बॉल आणि त्या माध्यमातून येणारी एकेरी धाव. सुरुवात मात्र नक्कीच खराब आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु कमबॅक करावा लागेल. या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त खेळी अमोलच्या माध्यमातून आतापर्यंत साकारली गेली आहे. अतिशय चांगला चेंडू. यावेळेस थोडासा अनइवन बाउन्स तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. चेंडू थोडासा लो राहिला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निरथाव चेंडू पाहायला मिळालाय आणि अमोलची बॅट शांत ठेवण्यामध्ये यश येते बॉबीला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट आर्म जाब याला म्हटलं जातं. अतिशय चांगला फटका. डीप स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल 6 धावांकरिता. शॉर्ट आर्म जाबचा फटका नक्कीच पाहायला मिळाला होता. सफल झालेत. यावेळेस मात्र टायमिंग तितकंच प्रॉपर नाहीये. खेळाडू तिकडे तैनात आहे आणि कुठलीही चूक डीप मध्ये होणार नाही. अमोल बाद झालाय, परंतु त्या अगोदर मात्र अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे. धावा झाल्यात 42. हे गाणं तुम्ही ऐकलं त्यांच्या माध्यमातून. मात्र नाईटची खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली आहे. त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय पेट्रोल भाई. जाऊया सामन्याच्या दिशेने. 42 धावा धावबलकावरती, 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा धावबलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे आणि नवीन गोलंदाज मैदाना मिडलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. दोन धावा इथे मात्र मिळतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपल पुढे जाईल. धावा झाल्या 44. अदम मात्र स्ट्राईकच्या दिशेने तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. 2 धावांनी त्याने मात्र मार्क ऑन झाले होते अदम. 2 धावा धावपलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे बॉबी. अपील जरूर झाली इनसाइड एजसाठी, कारण बॅटच्या खालून चेंडू गेला होता, परंतु एज नव्हतं तिथे कुठलंही. डॉट बॉल चांगली रणनीती पाहायला मिळाली. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न केला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु कट करण्याची लेंथ नव्हती चेंडूची. लेंथ थोडीशी पुढे होती. तितका शॉर्ट बॉल नव्हता जो प्रयत्न आदमच्या माध्यमातून झाला गेलाय. त्यावेळेस देखील अतिशय चांगला चेंडू आहे आणि प्लेड ऑन इथे मात्र होत आहेत अदम.
3 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 44 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी विजेंद्र सज्ज आहे, तर फलंदाजीसाठी सज्ज होतील फलंदाज बाळा. बाळा आणि प्रथमेश ही जोडी मैदानात. बाळा मात्र सलामीला गेलेला फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहे, परंतु तितकीशी स्ट्राईक अमोलने त्याला मिळू दिली नव्हती. संधी जरूर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दोन धावा इथे मात्र मिळतील. बाळा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये मात्र नक्कीच यशस्वी झालाय. 2 धावा धावपलकावरती. 2 धावांच्या माध्यमातून धावपलक पुढे जाईल. 46 धावा धावपलकावरती. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावपलकावरती. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा षटक मार्गस्थ असताना 46 धावा धावपलकावरती. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडून कुठलाही चान्स नसणार आहे. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे तुम्हाला. बाळाच्या बॅटमधून व्हर्टिकल बॅटने हा फटका खेळला होता. लेंथ बॉल अंतिम षटकामध्ये. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. छप्पन्न धावा धावपलकावरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती मात्र अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साईडच्या दिशेने डिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 56 धावा धावपलकावरती अब तक 56 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधले. एक षटकार आणि एक चौकार बाळाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडू ऑन साईड दिशेने त्याने खेळला होता आणि जो चेंडू लेंथ बॉल होता तो मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय. शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा बाळाने बनवल्यात. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी विजेंद्र. अतिशय चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू लगातार निर्धाव. 2 कंजेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज फ्रॉम दी बॉलर. छप्पन्न धावा धावपलकावरती. हवेत चेंडू जातोय. खेळाडू तिकडे तैनात आहे. कुठलीही चूक नाही. अंतिम चेंडूवरती विकेट मिळते आणि शेवटचे 3 चेंडू विशेष म्हणजे डॉट बॉल आहे. 56 धावा धावपलकावरती आणि 56 धावांवरती स्कोर स्थिर असणार आहे. 57 धावांचं लक्ष मात्र निर्धारित 4 षटकांमध्ये तुमच्याकडे असेल.
अध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचंय. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. शहर उपाध्यक्ष चषक सन 2022 आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग असेल. आणि या 4 षटकासाठी मी विनंती करेल सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकूया. शहर उपाध्यक्ष चषक सन 2022 अंतिम सामना असेल आणि अंतिम सामन्याची सेकंड अर्थात शेवटची इनिंग. थँक्यू सो मच रमेशजी शिंदे सर, ज्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतोय. त्याचबरोबर या बदलापूर नगरीची, या बदलापूर विभागाची आनबान शान व्हॉइस जर ऐकला असेल तर प्रेमात पडावं सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांचा सुद्धा. त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर, शिंद्यांचा नाद नाही मित्रांनो. मैदानावरती जाऊया क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये 57 धावांचं टार्गेट आहे. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आपल्या सर्वांच्या समक्ष सादर होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बदलापूर शहर उपाध्यक्ष चषक अर्थातच मानकिवलीकरांची आणि संपूर्ण बदलापूर नगरीची ही भूषणावळ असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या घडी तंबूच्या आश्रयाला जातोय वेळे संघाचा आणि मोठा धक्का मिळाला वेळे संघाला. 4 धावा स्कोर कार्ड वरती, 1 गडी बाद 4, 57 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूची मॅच मित्रांनो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं या थंड वातावरणाला गरम करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला श्री 11 नेरळ आणि दुसऱ्या बाजूला वेळेगावचा ब्रँड पेश होत असताना, आल्या आल्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना वेळे टीमसाठी हा संघर्षाचा शंखनाद, दमदार षटकार. सन्माननीय रितेशजी बैकर साहेब समाजसेवक आहेत आणि त्यांचं शुभागमन झालं. याच दरम्यान स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आल्या आल्या आपल्या उपस्थितीची, आपल्या येण्याची चाहूल यावेळेस निलेशनं दिली आहे. 6 धावांनी धावफलकाला आकार देतोय. 10 धावांवरती जाऊन पोहोचलेला धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झाला, त्यानंतर मात्र डावाला सावरण्याचं काम खांद्यावरती आलं आणि ही जबाबदारी लिलया पार करत असताना पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे. आणि या दरम्यान मैदानावरती घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. पंच मुन्ना पठाण सरांचा हा इशारा, ओ स्टेपिंगचा नो आणि त्याचबरोबर आलेली सिंगल धाव या मदतीनं 2 धावांची मदत येईल. स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती, 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच या 2 टीमचा जर आपण विचार केला असेल तर सकाळच्या सत्रापासून या 2 टीमनं प्रभावित केलं. आजच्या दिवसभरामध्ये आपण तुम्हा सर्वांचं मनोरंजन केलं आणि आज खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातली शेवटची क्वार्टर फिनालेची मॅच. यावेळेस बॅटची एज घेतली जाते. फिल्डर आहे, चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत सिंगल धाव येते. एका धावेची मदत स्कोर कार्डला येईल. स्कोर कार्डला पुढे घेऊन जातोय आणि 13 या आकड्यावरती नेऊन पोहोचवलं. 24 चेंडू 57 धावांचं टार्गेट आहे. सुरुवातीला आपण पाहिलं असेल श्री 11 नेरळ या संपूर्ण
नेरळ कर्जत विभाग असेल, संपूर्ण रायगड विभाग असेल, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला असेल तर या संघानं प्रभावित केलेलं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतं. आज या रबरच्या हंगामामध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं जातोय, चेंडूला अडवून फेक करतोय. तोपर्यंत एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेची मदत येते स्कोर कार्डला, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतं ते 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. या बदलापूरच्या नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर आपण विचार केला असेल, चारही बाजूला हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आणि क्रिकेटची ही महापर्वणी. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतो, ऑफस्टॉपच्या बाहेर पिच केलं, चेंडूला उंची दिली आहे आणि निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. 0 धावांसाठी षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आदमला पण पहिलं षटक हाताळलं. संमिश्र स्वरूपाचं षटक पहिल्या गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. विजेंद्रच्या रूपानं 4 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र निलेश मैदानावरती आलाय केतनची साथ देण्यासाठी आणि एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून सुद्धा साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, स्पीडअप करा. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये आणि तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागू शकतो. महत्वाची मॅच आहे. पंचांचा सुद्धा इशारा येतोय की मॅच ऑन ठेवा, मॅच स्टार्ट ठेवा. वेळ मात्र तुम्हाला दिला जाणार नाहीये मित्रांनो. 57 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 14 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक बिग फाईट, काटेकी टक्कर आपल्या समक्ष सादर होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पावसाळ्याचं हे क्रिकेट आणि पावसाळ्याचं क्रिकेट आणि हे रबरच्या बॉलनं खेळलं जातं मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं सिमेंटची खेळपट्टी जर असेल तर एक वेगळं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत असतं. कधी गोलंदाजांना साथ मिळत असते, कधी फलंदाजांना साथ मिळत असते आणि खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट पाहण्याचं जे क्रीडा रसिकांचं स्वप्न असतं ते या माध्यमातून साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळत असतं. यावेळेस पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा सादर होतीये. मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फिनालेचा हा सामना अतिशय महत्वाची मॅच. दिवसभराचं सत्र गाजवलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये, या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी या बदलापूर विभागाला खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट दाखवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अमोल आलाय. पहिला चेंडू स्वैर मारा ऑप्टमच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. दोनही हात समांतर करत असताना दाखवले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं. एका धावेची बरी ते स्कोर काढला. स्कोर कार्ड थोडंसं पुढं सरकेल. 15 या आकड्यावरती अमोलचा पुढचा चेंडू. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलंय. टायमिंग चांगलं पाहायला मिळतंय. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं जातंय. फेक केली जाते मैदानावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. एक चांगला इशारा पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आय कोऑर्डिनेशन सुद्धा खूप गरजेचं असतं. एकमेकांना इशारा वेळेवरती होणं गरजेचं असतं आणि अशा एका चांगल्या खेळाचं दर्शन मैदानावरती घडवत असताना 2 धावांची भर येते. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून पुढे घेऊन जातोय. 17 या आकड्यावरती एक गडी बाद. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गज असताना यावेळेस वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना स्क्वेअर कटचा जबरदस्त नजराणा. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. निलेशच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा धमाका. षटकार येतोय. 6 धावांनी भरकन वेगानं पुढे जाणारा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 23. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू गुडलेन स्पॉट पकडत असताना फेकलेला हा चेंडू. थोडीशी उंची दिली, गती कमी केली, खांद्याचा वापर करत असताना बॅक ऑफ द हँड स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. यावेळेस हा सुद्धा फटका चांगला आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे. स्लिप होत असताना पाहायला मिळाला. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, बॅलन्सला फार महत्व असतं. एकतर तुमच्या अकाउंटवरती
बँक बॅलन्स असणं गरजेचं असतं, नाहीतर क्रिकेटच्या मैदानावरती जर असाल तर तुमचं स्वतःचं बॅलन्स असणं गरजेचं असतं. यावेळेस तोल गेला आणि चेंडू निघून गेला चौकार. त्यानंतर मात्र बॅटला आली धार, षटकार. तीस धावा धाव फलकावर, 33 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निलेशचा जलवा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅटमधनं आलेला फटका जर आपण पाहिला असेल तर खऱ्या अर्थानं महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. ब्युटिफुल स्ट्रोक, जबरदस्त स्ट्राईक करत असताना पाहायला मिळतोय. निलेश ऑन स्ट्राईक, अमोलचा सामना करत असताना यावेळेस दिशा थोडीशी बाहेरच्या बाजूला पाहायला मिळते. पंच अभ्यास करत असताना या चेंडूची गुणवत्ता तपासली आणि या चेंडूला अवांतर घोषित केले आहे. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येताना पाहायला मिळतील. धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 35 या आकड्यावर, 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावर. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये सन्माननीय कुमारजी नवले सर, त्यांच्या शुभ हस्ते धावफलक असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर अगदी चेंडूवरती येऊन चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत ही सिंगल धाव. एक धावेत हे धावफलक पुढे सरकेल ते 36 या आकड्यावर. 2 षटकं समाप्त झाली मित्रांनो. 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा धावफलकावर. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत सुरुवातीची 2 षटकं समाप्त झाली. धावफलकावर 36 धावा, 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आपल्याला आता पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. क्वार्टर फिनालेची मॅच कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 24 धावा. एका बाजूला नेरळ, अर्थातच रायगड बारा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. थोडस कॅल्क्युलेशन मध्ये यावेळेस अंदाज चुकला होता मित्रांनो. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. वेळे संघ फलंदाजी करतोय, निरळ संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचं सत्र आपण जर पाहिलं असेल तर निरळ संघानं चांगली फलंदाजी केली. त्यानंतर या शेवटच्या 12 चेंडूवरती 21 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावरती. संदेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज केतन आहे स्ट्राईक वरती. साथ देत असताना निलेशला मित्रांनो स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नेरळ टीम साठी गोलंदाजीची भूमिका पार पाडताना पाहायला मिळेल. उंचपुरा गोलंदाज वेगावरती सातत्यानं स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी पटाईत असलेला हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटना पहिला चेंडू, भन्नाट वेग. अजून आम्ही सुद्धा सामन्यामध्ये आहोत हे सांगत असताना या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. 0 धावेची मोहर या चेंडूवरती आणि चेंडू मात्र नेरळ संघासाठी एक सुखकर धक्का देऊन जाणारा पाहायला मिळतोय. 0 धाव या चेंडूवरती. समीकरण बदललं मित्रांनो. 11 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता. सामना कुठल्या बाजूला जाईल हे अजूनही सांगणं मात्र मित्रांनो कठीण आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती सलामीचा फलंदाज केतन. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जास्त निघून जात असताना पंचांचा पुन्हा एकदा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरची भर. मित्रांनो या अवांतरच्या धावा ज्या आहेत ना त्या तुम्हाला नेहमीच अडचणीच्या ठरत असतात. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल एका धावेनं सुद्धा सामने गमावताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यावेळेला शेवटाकडे जाताना या धावांची आपल्याला आठवण येत असते. गोलंदाज गोलंदाजीसाठी संदेश आहे. संदेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. संदेशला मात्र एक संदेश द्यावा लागेल की आम्ही नेरळवरनं का आलोय आणि खऱ्या अर्थानं आमचं क्रिकेट हे अतिशय ताकदीचं आहे हे इथं मात्र दाखवण्याची गरज आहे. संदेश यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. जबरदस्त गॅप सिलेक्शन. वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
बॅटमधून आलेल्या 4 धावा, 4 धावांनी मात्र इथून समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 41 धावा, 41 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात या 41 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती केतन, नॉन स्ट्राईक एंड वरती निलेश. चांगली फलंदाजी अद्याप पर्यंत राहिली आहे. संदेश या वेळेस मात्र कमबॅक करतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर शरीरावरती आदळतोय फलंदाजाच्या. मात्र एक धाव मात्र ही लेगबाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल धावफलकामध्ये. चाणाक्षपणे खेळी करत असताना पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस मोठे प्रहार येत नसतात त्यावेळेस मात्र सिंगल वरती डबल वरती कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. हीच लाईफ लाईन यावेळेस वापरत असताना पाहायला मिळाला. केतन सिंगल धाव येते. एका धावेची मदत धावफलकाला 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं धावफलक. यावेळेस फटका चांगला आहे. व्यासपीठाला मानवंदना देणारा एक बेहतरीन फटका, षटकार. संदेशला मात्र एक संदेश देत असताना निलेश पाहायला मिळतोय. वेळे गावासाठी, वेळे टीमसाठी यावेळेस एक आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक. विजयाचे दरवाजे उघडे करत असताना पुन्हा एकदा टिपिकल वीरेंद्र सहवाग स्टाईल न खेचलेला वेळेगावचा ब्रँड पेश होतोय मित्रांनो. A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा, षटकार. विजयाचे दरवाजे उघडे करत असताना निलेशच्या बॅटमधनं धावांचा पाऊस. त्यानंतर मात्र हा कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. शेर अभि जिंदा आहे. यावेळेस येते डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 समाप्त झाले मित्रांनो. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 54 धावा, 54 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात या 54 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. क्वार्टर फिनालेची ही मॅच आणि एका बाजूला श्री 11 नेरळ आणि दुसऱ्या बाजूनं ताकद लाभत असताना पाहायला मिळत आहेत वेळे. या दोन संघादरम्यान चाललेले हे घमासान युद्ध. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. क्रिकेटचं हे मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं नेहमीच कठीण असतं. आज मैदानावरती काय घडेल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं असेल तर वेळे संघ फ्रंट फूट वरती अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची आवश्यकता. युवा गोलंदाजी मार्क वरती मुस्तखीर. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना काही करिश्मा करेल का यावेळेस मैदानावरती? नशीब घेऊन येईल का श्री 11 नेरळ संघासाठी? पाहावं लागेल. पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं केतनसाठी आणि पहिल्या चेंडूवरती पुलचा सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल तडाखा, विजयी प्रहार, षटकार.